नमस्कार बंधू आणि भगिनींनो, तोंडाचा उग्र वास येतो म्हणून एक आरोग्यदायी पदार्थ जो आपल्या घरात कायम उपलब्ध असतो, असा हा पदार्थ आपण खाण्याचे कायम टाळत असतो. हा नैसर्गिक पदार्थ रोज खाण्याने अनेक आजार समस्या दूर पळून जातात. बीपी, शुगर, कॅन्सर यासारखे दुर्धर आजारावरही हा पदार्थ फार महत्त्वाचा आहे. तो पदार्थ मी सांगितल्याप्रमाणे आपल्या आहारात घेत राहिल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. उन्हाळ्याच्या दिवसात लघवीची जळजळ तसेच कायम बीपी, शुगर असणाऱ्या व्यक्तींना लघवीचा त्रास जाणवतो. किडनीवर अतिताण पडल्याने तिचे कार्यही बिघडते व अशा अनेक आजारावर रामबाण उपाय आहे. कांदा कायम कच्चा किंवा कोशिंबिरीच्या रूपातच खायला हवा. तेव्हाच कांद्यातील घटक जिवंत राहतात. कांद्यामध्ये अनेक जीवनसत्वे व खनिजे आहेत. व्हिटॅमिन सी, फिनोलिक ॲसिड, फ्लेव्होनाइड्स, फिनोलिक तसेच कांद्यात अँटीॲलर्जिक, अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आहेत. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, B6 व बी कॉम्प्लेक्स असे अनेक व्हिटॅमिन्स या कांद्यात भरपूर प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात हातापायांचे स्नायू दुखू लागतात. तसेच रक्ताभिसरणही कमी होते. त्यामुळे अंग दुखण्याची समस्या विशेषतः स्त्रियांना जास्त प्रमाणात जाणवते. एका कांद्यात 13% व्हिटॅमिन सी मिळते. हे चांगले अँटीऑक्सिडंटचे काम करते. कांद्यामध्ये अँटीॲलर्जिक व अँटीऑक्सिडंट गुण असल्यामुळे आपल्या शरीरावर इन्फेक्शनचा परिणाम होत नाही. शरीरातील लोह कमी झाल्यास फोलेट, पोटॅशियम, लोहाची कमतरता कांदा खाण्याने भरून येऊ शकते. कांदा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम व व्हिटॅमिन सीचे गुण अतिप्रमाणात आढळतात. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहते व आपली इम्युनिटी पॉवरही वाढते. हृदय, फुफ्फुस यावर जास्त ताण आल्यास किंवा किडनीवर अति ताण पडल्यास त्याचे कार्य बिघडते. तेव्हा कांद्यातील एलिल सल्फाइड फार फायदेशीर ठरते. म्हणून कांदा खाण्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. किडनीवर दबाव न येता तिचे कार्यही सुधारते. फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपले पोटही साफ राहते. त्यामुळे आपल्या पचनाच्या समस्या दूर होतात व आतड्यांचे कार्यही चांगल्या पद्धतीने सुधारते. आतड्यात असणारे चांगले विषाणू वाढवण्याचा कांदा प्रयत्न करतो व आतड्यात असणारे जे वाईट विषाणू आहेत ते कांद्यामुळे मारले जातात. त्यामुळे आपली आतडी स्वच्छ व निरोगी राहण्यास मदत होते. कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण आहेत. ते कॅन्सरच्या पेशींना वाढू देत नाहीत. म्हणून कॅन्सरचा धोकाही कांद्याच्या सेवनाने कमी होतो. कांद्यामध्ये ऑर्गॅनोसल्फर असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका नक्की कमी होतो. ब्रिटिश जर्नल ऑफ कॅन्सर या संस्थेने रिसर्च केल्यानंतर कांद्यात कर्करोग विरोधी गुण असल्याचे आढळून आले आहे. शुगरच्या रुग्णांसाठी पांढरा कांदा खाणे फार फायदेशीर ठरते. पांढऱ्या कांद्यात क्युरेसिटिन व सल्फरसारखे घटक असल्याने कांदा रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित ठेवतो. 2020च्या संशोधनानुसार पांढऱ्या कांद्याचे सेवन करीत राहिल्यास शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. कांद्याच्या सेवनाने ट्रायग्लिसराईड व कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. कांद्यात असणाऱ्या फिनोलिक, पोटॅशियम व मॅग्नेशियमचा साठा मुबलक असल्यामुळे हृदय मजबूत होते. रक्ताभिसरण ही योग्य रीतीने होऊ लागते. त्यामुळे बीपी व हृदयासंबंधीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. कांद्यात असणारे हे गुण पाहता बीपी व शुगरच्या रुग्णांना कांदा खाणे फार फायदेशीर ठरते. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्ती व बीपीचा त्रास जाणवत असेल तर त्यांनी कांदा खाणे फार फायदेशीर ठरते. कांदा कसा खावा ते आता पहा. स्वयंपाकात आलेला कांदा शिजल्यामुळे त्याचे गुणधर्म कमी झालेले असतात.
म्हणून कांदा कच्चा किंवा कांद्याचे सॅलड व कोशिंबीरच्या रूपातच खावा. कच्च्या कांद्यात वरील सर्व गुणधर्म आढळत असल्याने रोजच्या आहारात कांद्याचा समावेश करावा. पण कांदा कच्चा खावा. तसेच शुगरच्या रुग्णांनी पांढरा कांदा खावा, म्हणजे साखरेची पातळी योग्य राहू शकते. तर आता कांदा खायला सुरुवात करा व अशा अनेक रोगांना दूर पळवून लावा. माझा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. अशाच आयुर्वेदिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.